ममतेचा गंध आज ह्या उरात, जाईन जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय, माझी माय, माझी माय, माझी माय, माझी माय. कशी आहे माझी माय? प्रेमाचा आगर, अमृत सागर, धरा भारोभार माय माझी. कानावर चांगलं पडलं पाहिजे, डोळ्यांना चांगलं दिसलं पाहिजे, हीच असते संस्कारांची सुरुवात. सुरुवात चांगली तर शेवटही गोड. आनो भद्राः कृतवो यंतु विश्वतः. विश्वातले चांगले विचार आमच्या कानी पडोत, या जाणीवेनेच ती आयुष्यभर वावरली. तिनंच तारलं, तिनंच उभारलं. मुलाच्या उत्कर्षासाठी अहोरात्र धडपडणारी शेखर निकमची माय, अनुराधा निकम, माझी संस्कारी माय. ही माझी आई अत्यंत कठीण परिस्थितीत तिने सुरुवातीपासून आतापर्यंत वेगवेगळ्या कठीण परिस्थितीत जाऊन आमचं सगळ्यांचं संगोपन केलंय. माझ्या आईचं नाव आहे अनुराधा गोविंदराव निकम. माझं नाव माहेरचं सुधा बाळकृष्ण देसाई असं होतं आणि वडील पोलीसमध्ये होते, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला सारखं फिरावं लागायचं. अर्थात त्यावेळेला मी लहान होते. आणखीन अशा स्थितीमध्ये माझे वडील वारल्यानंतर आम्ही 6 भावंड, 4 भाऊ 2 बहिणी, अशी अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा वेळेला आपले काही नातेवाईक असतात ते अशा वेळेला दूर जातात, ते जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही आणि तसे नातेवाईकही नव्हते आमचे. परंतु अशा परिस्थितीत आईने जे कष्ट काढले, तिने जे काटकसरीने आपलं जीवन सगळं व्यतीत केलं, ते जीवन एवढं त्याचा आमच्या मनावर सुद्धा खोल परिणाम झालेला आहे. आणि त्यावेळेला म्हणजे साधारणतः 1961 मध्ये आमचं लग्न झालं. मी सावर्डामध्ये आले. 2 मुलगे आणि 2 मुली माझ्या आहेत. मुली मोठ्या आहेत, लग्न होऊन झालेल्या आहेत आणि हा 3 नंबर आणि त्याच्या पटचा एक माझा मुलगा आहे प्रशांत म्हणून. मुलांनी माझ्या खूप कष्ट काढले, त्याच्यामुळे त्यांनाही कष्ट झाले आमच्यामुळे. आणि अशा तऱ्हेने शेवटी हळूहळू निकम साहेब पूर्णपणे संस्थेच्या कामामध्ये गुंतून गेले. मला सुद्धा सुरुवातीला वाटायचं की हे सावर्ड्यामध्ये आल्यानंतर अतिशय म्हणजे काहीच नव्हतं सावर्ड्यामध्ये. आणि एकट्या आमचं खाली घर आहे तिथे, त्या माळावर मी एकटीच बाई म्हणून होते आणि 5-6 शिक्षक होते आमचे. आणि हॉस्टेलसाठी इकडून तिकडून मुलं नात्यातली गोळा करून आणलेली होती. निकम साहेबांचं खरं लक्ष मुलींच्या शिक्षणाकडे खूप होतं. म्हणजे जवळपासच्या मुली त्या जाऊन शोधून आणायचं काम आई आणि तिच्या सहकारी त्या काळातल्या ज्या होत्या त्यांनी वाडी वस्त्यामध्ये जायचं, तिथल्या मुली कोण शिकणाऱ्या आहेत त्या मुलींना एकत्र करायचं. मला वाटतं आमच्या घरी त्या काळात सुद्धा 15 ते 20 मुली शिक्षणासाठी आमच्याकडे घरीच राहत असत. त्या जुन्या मुलांबद्दल काय सांगू शकतेस, तुला आठवणी तुझ्या? जी मुलं एकत्र त्यावेळेला केवळ शाळा सुरू व्हायला पाहिजे म्हणून निकम साहेबांनी गोळा केली होती. काही नात्यातली होती, काही एकदम खालच्या वर्गातली होती. अशी सगळी मुलं आम्ही एकत्र. आणि मुलं आणि आमचं वेगळं काही जेवण नसायचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या जीवनात जर विचार केला तर मी MSc ऍग्रिकल्चर पर्यंत शिक्षण घेऊ शकलो ते निव्वळ माझ्या आईमुळेच. दापोलीत शिक्षण घेत असायचो त्यावेळी बऱ्याच मुलांचे महिन्याच्या महिन्याला पैसे यायचे, पण आमच्या घरून फक्त माझी आई नोकरीतून कशी ती काटकसर करून त्यातून थोडेफार पैसे पाठवून शिक्षणाचं पूर्ण करता आलं. मला सांगायला अभिमान वाटतो की 4ही मुलं माझी चांगल्या प्रकारे आहेत, मुलीही चांगल्या प्रकारे आहेत. म्हणजे त्यांच्यावरही काही संस्कार झालेले आहेत की त्यांना माहिती आहे की आईने कसे दिवस काढले, कशा प्रकारे नोकरी करून आम्हाला सांभाळलं, हे त्यांना त्याची जाणीव आहे. आणि खरं म्हटलं तर आईचं ह्या सगळ्या सह्याद्री शिक्षण संस्थेची जी स्थापना आहे, आज किमान 33 हायस्कूल्स आहेत, 20 अनेक विषयाची कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत, बाकी इतर ऍक्टिव्हिटी सगळ्या चालू आहेत. ह्या सुरुवातीचा काळ अत्यंत कठीण काळ आईने वेचलेला आहे. आईची आठवण माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणजे मी कॉलेज जीवनात ज्या वेळी शिकायचो त्यावेळी कधीतरी असं वाटायचं की बाकीच्यांचे पालक येतात पण माझे वडील कॉलेजला किंवा कुठेही असताना मला भेटत नाही. पण माझी आई कायम आठवणीने माझ्या पाठीशी राहून ह्या सगळ्या गोष्टीमधून मला
उभं करण्याचा तिचे खूप परिश्रम आहे. निकम साहेब बाहेर बऱ्याचशा वेळी खूप तापट असायचे किंवा तो त्यावेळी घरचं बाहेरचं तापटपण आणि घरचं वातावरण तू कसं पद्धतीने त्या हा काळात त्यावेळेला handle म्हणजे केलंस? खूप तापट, म्हणजे त्यांना एखादं काम कुणी केलं नाही की ते चिडायचे. आणि तेव्हा सुरुवातीचे दिवस होते, संस्था उभारणीचे दिवस होते. परंतु बाहेर किती चिडले असते ते घरी कधीही त्यांनी माझ्यावर किंवा मुलांवर सुद्धा रागवले नाही. एखादा प्रसंग असा घडला असेल, परंतु अशा प्रकारे ते वागत असत. आणि मी सुद्धा जेव्हा मला कळलं की ह्या माणसाला काही सांगून उपयोग नाही, हे कामच त्याला करायचंय, जणू काही त्या कामासाठीच ते जन्माला आलेत, हे जेव्हा मी ओळखलं तेव्हा आपण सुद्धा काही बोलायचं नाही. आज नसेल काही घरामध्ये तरी त्यांना काही त्याच्याबद्दल सांगायचं नाही. ते कसं तरी करून आपण ते भागून न्यायचं. अशा प्रकारे ते दिवस आम्ही काढलेले आहेत. आणि त्यानंतरच्या काळात ज्यावेळी अचानकपणे 50 वर्षाचा आमचा कार्यक्रम होता सुवर्ण महोत्सवाचा, आणि निकम साहेब अचानक कार्यक्रमातच त्यांना अटॅक आल्यानंतर आमच्यातून अचानक निघून गेले. आज 5 वर्ष पूर्ण झाले त्या गोष्टीला. पण त्यानंतरही आई कणखरपणे ठामपणे तिला जगायचं ते निव्वळ सह्याद्री शिक्षण संस्थेसाठी आणि इथल्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण केलंच पाहिजे म्हणून ठामपणे ती उभी राहिली. हा देखील तिचा खूप कणखरपणा आहे आणि मला वाटतं ह्याच्या जोरावरच आम्ही आता पुढचं वाटचाल निश्चितपणे करू. आता यांच्या पाठीमागे माझी मुलंच हीच माझं सर्वस्व आहे. आणि केवळ मुलं आणि माझे नातवंड ह्यांच्यासाठी मी माझ्या म्हणजे एक त्यांच्याजवळ शक्ती मागितली की मला एक शक्ती द्या की तुमच्या पाठीमागे मी ह्यांच्यामध्ये चांगली राहीन किंवा चांगल्या प्रकारे मी बघेन. आणि अशा प्रकारे आपल्या मुलांना चांगलं मोठं व्हावं. आता ह्याचा तर खूप प्रयत्न चाललेला आहे, त्याच्यामध्ये त्याला यश मिळावं हे आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे. देवाकडे मी आज एवढंच मागेन, खूप चांगल्या पद्धतीने काम करून मुलींच्या शिक्षणाचे असेल, मुलांचं शिक्षण असेल, आणि नुसतं शिक्षण एके शिक्षण न करता जे बाह्य ज्ञान असेल ते मिळण्यासाठी पण त्यांना जेवढं काम करता येईल, मग खेळ असेल, कला असेल, संगीत असेल आणि अनेक गोष्टी आहेत ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी असतील, ह्या सगळ्यांसाठी एक वेगळं संस्कार केंद्र, ही संस्था म्हणजे संस्कार केंद्र, उद्योग निर्मिती केंद्र अशा पद्धतीचं व्हावं ही एक मनस्वी इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने ते निश्चितपणे साध्य करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईचं योगदान खूप मोठं आहे याची मला निश्चित जाणीव आहे. तत्व एकच दैव एकच मात्र एकच माझी माय. चमचमत्या चांदण्याचा कैफ आज अंबरात. हळव्या त्या ममतेचा गंध आज ह्या जाईल जरी कुठवरही माझी माय, माझी माय.